च्या बंडखोरीतून प्रहार. बच्चू कडू एकमात्र महाराष्ट्रात असा कार्यकर्ता दिसन का शिवसेनेतून गेल्यानंतर दुसऱ्या पक्षात गेला आणि 25 वर्ष सतत लढत गेला. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही, कुठल्याही पक्षाचा नाही. पाठिंबा देतो म्हटलं तरी आम्ही घेतला नाही. इतकी तटस्थ भूमिका. म्हणजे मला मागच्या वेळेस शिंदे साहेबांना म्हणता आलं असतं का 2 सीटा आम्हाला द्या, 1 खासदारकी द्या, युती करा, पण नाही, आम्ही ते काहीच केलं नाही. काँग्रेससोबत शरद पवार साहेबांसोबत आम्ही बसलो, पण मला ते मान्य नव्हतं, आम्ही ते केलं नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि तत्वाला धरून ताकदीनं मुद्द्यासोबत आपण राहिलो पाहिजे. जो गोरगरीब जनता आहे त्याच्यासोबत आपण काम केलं पाहिजे. आपली ओळखच ते आहे महाराष्ट्रामध्ये. का सामान्य माणसाचा भिडू कोण असन तर तो बच्चू कडू आहे, असं एक जो नारा तयार झालेला आहे, तो आमच्या कष्टातून, मेहनतीतून, प्रामाणिकतेतून झालेला आहे. आणि म्हणून त्या विचारानं ही संघटना मोठी केली. फार लढलोय. कर्जमाफी झाल्यानंतर, घोषणा झाल्यानंतर आम्हाला काही अपेक्षा होत्या शेतकऱ्यांकडून, काही गर्दी करेल, काही आम्हाला येऊन भेटून शाबासकी देईल. दुर्दैवाने ते भेटली नाही. आणि आज नेत्यापर्यंत जायची काय गरज आली? जनतेपर्यंत जाणारा माणूस बच्चू कडू आज नेत्यापर्यंत का जावं लागतं? त्याचं कारणही जनताच आहे. आम्हाला विधानसभेत हार खावं लागली. 150 वेळा रक्तदान करणारा, 350 गुन्हे दाखल करून घेणारा, पडल्यानंतर पुन्हा 80 गुन्हे दाखल करून घेणाऱ्या बच्चू कडूला हार खावं लागली. आखरी एकंदरीत या देशातलं राजकारण जात पात धर्माच्या ताकदीवर चालतं. मुद्दा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागं राहावं लागतं. ते तुम्हालाही माहीत आहे, वेगळं सांगायची गरज नाही. लोक बिलकुल काय म्हणते मेंढरासारखे जाती धर्माच्या मागं जातात आणि काम करणाऱ्या कार्यकर्ता थांबावं लागतं. असं एकंदरीत आमची भूमिका आहे. खरं तर बातमीतून बातमी तयार झालेली आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आता या सगळ्या संदर्भात मी माझी भूमिका इथं स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारले तर आपण विचारू शकतो. प्रस्ताव मला वाटतं मलाही तो माध्यमातूनच समजला. एकदा वगैरे भेट आमची झाली होती, तेव्हा एक चर्चा आणि फोनवरून आम्ही सामंतसोबत थोडं बोललो झालं होतं, पण त्याच्यात काही स्पष्टता नव्हती. अशी काही चर्चा अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो. म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. पण तुम्ही आता अवघे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं तुम्हाला काही सांगण्यात आलंय की अर्ज भरण्यासाठी तयारी करा किंवा काय? असं काही मला वाटतंय अजून कुठलाही आम्हाला फोन नाही, सांगितलं गेलं नाही. तयारी केली का? शक्यता असू शकतं. जर एवढं काही जेव्हा झालं, कुठून ना कुठून बातमी लीक झाली असन, ते तुमच्यापर्यंत आली असन, उगाच काही थोडी हवा येतं, बातमी होतं. वाटतं काही माझ्यापेक्षा तर तुम्हाला अधिक जास्त माहिती असू शकते. नाही, फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होतं. ते कागदपत्र बॅगीतच असतं. नाही, मला असं वाटतं का तो किंतु परंतुचा विषय आहे. आखरी चर्चा झाली पाहिजे. मी काय म्हटलंय का निवड आमदार व्हायचं असतं तर मी आता तुम्हाला हो म्हटलं असतं. पण मी काय म्हटलं का आमचे मुद्दे फार महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांचे. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद गेलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. म्हणजे आमच्यासाठी ते देवासमान आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे. शिंदे यांच्यासोबत तुम्ही जेव्हा बंडखोरी झाली तेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलात. नंतर तुम्ही एकदा
किस्साही सांगितला की लग्नात अनेक जण आमच्यावर टीका हा, बरोबर आहे. तुम्ही गेलात. मात्र आता इतकी वर्ष होऊ नये, कुठलंही पद नाही, आमदारकी नाही, खासदारकी नाही, प्रहारवर अन्याय आहे का? कारण का केवळ तुम्हाला सोबत घेऊन जाण्यापुरती त्यांनी तुमचा वापर केला का? प्रहारवर कोणी अन्याय करण्याची ताकद नाही, कोणी जन्माला अजून पैदा झालं नाही. आमच्यावर काय कोणी अन्याय करू शकतो? हम उशीर खुद होतोय तलवार है. तुम्हाला पद द्यायला. हा, पद द्यायला उशीर होतोय का? नाही, आपण पद मागितलंच नाही. बघा, मुळात कसं आहे, पद मागणारा बच्चू कडू असता तर विधानसभेच्या अगोदर आम्ही ॲडजस्टमेंट नाही केली असते, आम्ही युती नाही केली असती, मला एक सीट दिली नसती का? कोण असं वाटतं तुम्हाला? तेवढी लायकी नाही आहे का बच्चू कडूची? नाही आहे. हम खुद के राजा आहे, आमची पानटपरी आहे. फोनवर बोलणं झालं, ते काही इतकं विस्तृत झालं नाही. फोनवर असल्यामुळे घाईत होतोय. म्हटलं आल्यावर भेटू. आणि आला, माझं म्हणणं आहे, आजच्या पत्रकार परिषदेनंतर काही निरोप आला तर अखेर जावं, भेटू आपण. भेटायला काय हरकत आहे? पण गेले 24 तासापासून तुम्ही मुंबईमध्ये आहात. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याशी तुमचं थेटपणे बोलणं झालंय का? भेटण्यासंदर्भात काही? मी 24 मात्र आता बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलंय. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, मुद्द्यांसाठी युती करणारे आहोत. नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू जाईल एवढा नालायक नाही, अशी प्रतिक्रिया आज पत्रकार परिषदेतनं त्यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुईद जाधव यांनी. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहेत. एक नाव जे काही दिवसांपासून चर्चेत आहे ते म्हणजे बच्चू कडू यांचं. बच्चू कडू आज मुंबईत आहे, ते स्वतः आपल्यासोबत आहेत. बच्चू भाऊ, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे की विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार हे बच्चू कडू असतील. तुमची काय भूमिका आहे? तुमचं काय मत आहे? खरं तर हे आम्ही बातमीतूनच ऐकलेलं आहे. प्रत्यक्षात काही शिंदे साहेबासोबत माझी चर्चा झाली नाही. सामंतचा माझा एक फोनवर चर्चा झालेली, आणि ती काही फार नाही आहे. त्याच्यानं मला असं वाटतं का मी जे पत्रकार परिषद घेतली ते सूत्राद्वारे आलेली बातमी, आणि म्हणून ते सूत्र आता आम्ही सूत्र जो विषय होता तो आता बंद केला, आणि मी पत्रकार परिषद घेऊन काही भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं ती फार महत्त्वाची आहे. आणि आता काय शिंदेसाहेब निर्णय घेणार, कसं घेणार, कशा पद्धतीनं ते समोर जाणार, तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की उदय सामंत यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली, पण ते फार काही त्या फोनवरच्या चर्चेचं रूपांतर कशात अजूनही झालेलं नाहीये. नाही, बरोबर आहे, राईट. पण मग ह्याच्या पुढे चर्चा होणार आहे, कारण का अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. कसं आहे, तो त्यांचा विषय आहे. शिवसेनेचा तो विषय आहे. ते कशा पद्धतीनं समोर जातं, काय करतं, त्याच्यावर ठरवणं. अजून काही तसं काही फार त्याच्यातून माझी त्यांची फेस टू फेस काही चर्चा झालेली नाही आहे. बरं, एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अनेक उमेदवार इच्छुक आहेत, परंतु तुम्ही त्यांच्यासोबत फार गुवाहाटीपर्यंत गेलात, त्यांच्यासाठी मंत्रीपद देखील तुम्ही सोडलं. अशात तुमची अपेक्षा त्यांच्याकडून असणं हे गैर नाही आहे का? म्हणजे तुम्हाला ते वैध वाटतं का, जर अपेक्षा आहे तर? कसं आहे, शिंदेसाहेबांनी मंत्रिपद मला थोडं दिलं नसलं तरी ते दिव्यांगांचं मंत्रालय निर्माण केलं. ही फार मोठी गोष्ट आहे, आणि ते आमच्यासाठी फार महत्त्वाचंही होतं. कसं आहे, पद घेणं, मंत्रिपद स्वतः होणं, याच्यापेक्षा ज्या घटकाचं कोणीच नव्हतं त्याला मंत्रालय भेटणं हे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळेच आम्ही त्यांचे चाहते पण झालेलो आहोत. आणि मला अपेक्षा आहे का अशा माणसासोबत उद्या जर आपण अधिक जुळलो तर अधिक काही चांगल्या पद्धतीनं आपण समोर येऊ शकतो. म्हणजे इच्छा आहे तुमची सरकारमध्ये त्यांच्यासोबत जुळून घेण्याची? कोणाची, माझं काय म्हणणं आहे, विधान परिषद जर भेटत असेल तर ते घ्यायला काय हरकत काय आहे? आखरी राजकारणी लोकांनी असं ज्याला नाही म्हणावं, मग म्हणजे त्या एखाद्या खेळणाऱ्या खेळवणं, नाही बा आता मी खेळत नाही, असं तर अर्थ नसतं. म्हणजे तुमचं इतर पक्षातील नेत्यांसोबत काही संवाद झालाय का फोनवरून, की आमच्या नाव, जर आमचं नाव आलं? संवाद केला नाही, करणार पण नाही. तो आपला स्वभाव पण नाही. जर आज दिवसभरामध्ये तुम्हाला फोन किंवा भेटीची ऑफर आली तर तुम्ही जाणार का? आणि तुम्ही सकारात्मक आहात का ते पद स्वीकारण्यासाठी? सगळ्या चर्चा केल्यानंतरच, काही मुद्दे आहेत शेतकरी दिव्यांग बांधवाचे, त्या सगळ्या संदर्भात चर्चा जर सकारात्मक झाली तर मग स्वीकार. तुमच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे? कार्यकर्त्याचं तेच सगळं, ह्या सगळ्या गोष्टी घेऊनच आपण गेलो पाहिजे. म्हणजे बच्चू कडू हे नाव आम्हाला जूनमध्ये जे जे अधिवेशन होणार आहे पावसाळी, त्याच्यामध्ये आमदार म्हणून दिसेल का?
मला वाटतं हे शिंदे साहेबाला विचारलं पाहिजे. तुमची तयारी आहे ना? मी तर पहिल्यांदा कसं आहे, आमदार व्हावं असं कोणाला वाटत नाही, प्रत्येकाला वाटतं. आणि राजकीय लोकांना वाटावं नाही, मग ते राजकारणीच नाही. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद दिलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू. शिंदेंच्या शिवसेनेकडून आलेल्या विधान परिषदेच्या ऑफरवर बच्चू कडूंनी सकारात्मकता दाखवली आहे. शिंदेंनी विधान परिषदेची आमदारकी दिली तर त्यांचे पाईक होऊन काम करणार, पण चर्चा होणं आवश्यक आहे असं बच्चू कडू म्हणाले. आम्ही शिंदे साहेबांना आम्हाला विधान परिषद दिलं, आम्ही त्यांचे पाईक म्हणून राहू, मेहनतीनं काम करू, प्रामाणिकपणे लढू. शिवसेना किती वाढवायची आहे तोही प्रयत्न करू, तो विषय नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जेवढं मायबापाने मानतो तेवढंच आम्ही दिव्यांग आणि शेतकरी मजुरांना मानतो. म्हणजे आमच्यासाठी ते देवासमान आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जर मोठा संघटन त्या मुद्द्याच्या सोबत उभं राहत असेल पक्ष, तर मग आपण सगळी चर्चेतूनच होईल ना. आता चर्चेचा निरोप येते का नाही येत तो प्रश्न महत्त्वाचा आहे. आमदारकीची ऑफर देताना प्रहार पक्ष विलीन करण्याची अट शिंदेंनी ठेवल्याची माहिती आहे. तसंच शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑफरवर मंत्री सामंतांशी फोनवरून बोलणं झाल्याचंही बच्चू कडू म्हणाले. अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे, विधान परिषद मला तर हेच माहीत नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालून आलो. म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली एकंदरीत. आणि बातमी चालल्यानंतर मग थोडी एक चर्चा फोनवर आमची सामंत साहेबांसोबत झाली. त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. 4-5 दिवसापूर्वी नक्कीच त्यांची माझी चर्चा झाली होती, परंतु या सगळ्या गोष्टीचा निर्णय हे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. आणि ती जरी चर्चा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितली असली तर ती त्यांच्यातली आणि माझ्यातली फक्त दोघांच्यातली चर्चा होती. त्याच्यामुळं विधान परिषदेचं तिकीट उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही द्यायची हा निर्णय माननीय शिंदे साहेब घेत असतात. हेच सामंत कालपर्यंत बच्चू कडूंसोबत चर्चा झालेली नाही असं म्हणत होते. विधान परिषदेचा अर्ज भरण्यासाठी एकच दिवस बाकी आहे. त्यामुळे आज रात्रीच कडू आणि शिंदेंमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल. आम्ही आमदारकीसाठी जाणार का? तर बिलकुल नाही. आमचे मुद्दे आहे का जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे. आम्ही भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा, तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाही आहे. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाही आहे. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. फॉर्म भरण्याच्या तयारीनं आलात मुंबईला? नाही, फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. आता 6 महिने 1 वर्ष अगोदर आपण भरलाच होतं. ते कागदपत्र बॅगीतच असतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंचा अचलपूरमधून धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंना आपल्या गोटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. अर्थात बच्चू कडू आपला पक्ष शिवसेनेत विलीन करणार का हे काही तासातच स्पष्ट होईल.